तुम्हाला माहीत आहे का, रामायणाची पहिली कॉपी कोणी लिहिली? वाल्मिकी? नाही, ती स्वतः हनुमानजींनी लिहिली होती. पण जेव्हा वाल्मिकींनी रामायण पूर्ण करून महादेवांना दाखवायला हिमालयात गेले, तेव्हा त्यांना काय कळलं आणि त्यामुळे काय घडलं? आज सांगतो एक गुप्त कथा, ज्यात आहे भक्ती, त्याग आणि पुनर्जन्म. पण हनुमानजींनी रामायण कशी आणि का लिहिली? राम रावण युद्ध संपलं, रामराज्य सुरू झालं. हनुमानजी हिमालयात गेले आणि त्यांनी रामाची संपूर्ण कथा त्यांच्या नखांनी दगडांवर लिहायला सुरुवात केली. का? कारण त्यांची रामावरची भक्ती असीम होती. दरम्यान महर्षी वाल्मिकींनीही रामायण पूर्ण केली आणि ती महादेवांना दाखवायला हिमालयात गेले. पण तिथे जाऊन त्यांना कळलं की हनुमानजींनी आधीच रामायण लिहिली होती आणि ती अत्यंत सुंदर होती. हे पाहून वाल्मिकी उदास झाले. वाल्मिकींची उदासी पाहून हनुमानजींनी एक अद्भुत निर्णय घेतला. त्यांनी आपली रामायण लिहिलेले दगड समुद्रात फेकून दिले. का? जेणेकरून वाल्मिकींची रामायण जगभर प्रसिद्ध होईल आणि रामकथा सर्वत्र पोहोचेल. हनुमानजींची ही नम्रता आणि त्याग पाहून वाल्मिकी अतिशय प्रसन्न झाले. असं म्हणतात की रामकथा लोकभाषेत पोहोचवण्यासाठी त्यांनी पुढच्या जन्मात तुलसीदास म्हणून जन्म घेतला आणि रामचरितमानस लिहिण्यापूर्वी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा रचली. ही कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती म्हणजे त्याग आणि नम्रता. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी गुप्त रामायण कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय श्रीराम.